बघितलं, अजूनही आकाशामध्ये ढग दिसत नाहीये. अर्थात आता जून महिना संपत आलेला आहे. आपला शेतकरी राजा मात्र आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे. तर तुमच्या एक लक्षात येतंय का, शेतकरी राजाने आता आपलं शेतीचं नियोजन बदलणं खूप गरजेचं आहे. पावसाचा लहरीपणा खूप वाढलेला आहे. निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आहे. कधी कधी खूप अति पाऊस पडतोय, अतिवृष्टी होते, कधी कधी खूप मोठा खंड येतोय. तर अशा परिस्थितीमध्ये नुकसान हे शेतकऱ्याला होतंय. त्यामुळे शेतीचं नियोजन शेतकऱ्यांनी बदलणं हे आता काळाची गरज आहे. तर शेतीचं नियोजन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बदलू शकतात. म्हणजे तुम्ही एक पीक घेऊ नका, एका पिकावर अवलंबून राहू नका. पिकाचं विविधीकरण करा. डायव्हर्सिफाईड शेती किंवा इंटरक्रॉपिंग शेती या पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी नक्की करावा. केवळ एका पिकावर अवलंबून राहिले तर त्याचं नुकसान झालं तर तुमचं पूर्ण नुकसान होणार आहे. परंतु इंटरक्रॉपिंग किंवा डायव्हर्सिफाईड क्रॉपिंग जर आपण केलं तर एका पिकाचं जर नुकसान झालं तर दुसऱ्या पिकातून तुमचं ते नुकसान भरून निघू शकतं. बरोबर ना? म्हणूनच बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतीची पद्धतीही बदलायला हवी. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.